नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज म्हणजेच 27 जानेवारी रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली। या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण 5 निर्णय घेण्यात आले। या मंत्रिमंडळाच्या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते, परंतु दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र या मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर नव्हते आणि त्यावरून राजकीय सगळी जी काही चर्चा आहे त्यानं एक वेगळं वळण घेतलेलं आहे। राज्यातील महानगरपालिकांमध्ये मुंबईची महानगरपालिका ही महत्त्वाची समजली जाते आणि या मुंबईच्या महानगरपालिकेत अजूनही सत्ता स्थापन ही झालेली नाही आहे आणि त्यावरून वेगवेगळे आडाखे आता बांधले जात आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रिमंडळाच्या बैठकीला जी काही दांडी आहे त्याच्यावरनं वेगवेगळे तर्क हे मांडले जातात। परंतु आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमके निर्णय कोणते झाले हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला नेमके काय निर्देश दिलेले आहेत आणि कोणत्या विषयांच्या संदर्भात दिलेले आहेत या सगळ्यांची माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये समजून घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एकूण सार्वजनिक बांधकाम असेल, महसूल असेल, त्यासोबतच मुद्रांक आणि नोंदणी शुल्क या संदर्भातले काही निर्णय असतील ते घेतलेले आहेत। यामध्ये शेतीच्या संदर्भातही एक निर्णय आहे, अर्थात तो धुळे जिल्ह्यापुरता मर्यादित आहे। त्यासोबतच PM सेतू याबद्दलचा एक निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी जे काही राज्यातील प्रकल्प आहेत जे रखडलेले आहेत त्यावरूनही निर्देश हे प्रशासनाला दिलेले आहेत की कोणत्याही कामात अडथळा निर्माण करू नका आणि लवकरात लवकर जी काही प्रकल्प आहेत विकासाची ती पूर्ण करा, अशा पद्धतीचे निर्देश आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आलेले आहेत मुख्यमंत्र्यांकडून। आणि त्यासोबतच आदिवासी असतील, शेतमजूर असतील, शेतकरी असतील यांच्या प्रश्नांसाठी माकप आणि त्यासोबतच किसान सभेनं जो काही नाशिकवरून मुंबईपर्यंत त्यामध्ये सुद्धा आज मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकार हे त्या मागण्यांना घेऊन या आंदोलकांच्या सकारात्मक असल्याचं सांगितलं। नेमकं तिथे काय घडलं तेही आपण जाणून घेणार आहोत। आपण सुरुवातीला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत जे काही निर्णय झालेले आहेत 5 ते कोणते आहेत ते थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पहिला निर्णय झालेला आहे कौशल्य रोजगार आणि उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये PM सेतू योजना राबवण्यात येणार आहे। होतकरू युवकांना यामुळे दिलासा मिळेल अशा पद्धतीचा दावा राज्य सरकारने केलेला आहे। पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर त्यासोबतच नागपूर आणि पुणे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये म्हणजेच ITI मध्ये याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। पुढच्या टप्प्यात राज्यातील अन्य संस्थांचा समावेश होणार असून PM सेतूमुळे उमेदवारांना रोजगार संधी मिळवणं सोपं होणार असल्याचा दावाही कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून करण्यात आलेला आहे। त्यानंतरचा दुसरा निर्णय आहे सार्वजनिक बांधकाम विभागाशी संदर्भातला। यामध्ये कंत्राटदारांची प्रलंबित देयक म्हणजेच बिल अदा करण्यासाठी ट्रेडर्स प्लॅटफॉर्मचा वापर करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडीत सूक्ष्म, लघु आणि मध्यम कंत्राटदार उद्योजकांसाठी या सुविधा निर्माण करून देण्यात येणार असल्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। त्यानंतरचा तिसरा निर्णय आहे धुळे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीचं पुनर्जीवन करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे। राष्ट्रीय सहकारी विकास निगम नवी दिल्ली यांच्याकडे तशी शिफारस करण्यात आलेली आहे आणि हा निर्णय वस्त्रोद्योग विभागाच्या अंतर्गत घेण्यात आलेला आहे। त्यानंतर चौथा निर्णय आहे तो म्हणजे महसूल नोंदणी आणि मुद्रांक शुल्क या विभागाचा वेगवेगळ्या कारणांसाठी देण्यात येणाऱ्या शासकीय जमिनीच्या भाडेपट्टे कालावधी वाढवून देण्यात येणार आहे। विशेषतः 30 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 आणि तसंच महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीची विल्हेवाट करणं नियम 1971 मधील तरतुदी अन्वये शासकीय जमिनींचा कालावधी जो काही आहे तो वाढवून देण्यात येणार आहे आणि या संदर्भातला निर्णय ही महसूल आणि नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतलेला आहे। पाचवा निर्णय आहे केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या ताब्यातील शत्रू संपत्तीच्या विक्री खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय महसूल आणि नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं आज मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे। अशा पद्धतीचे 5 निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे घेण्यात आलेले आहेत। या मंत्रिमंडळाच्या बैठकीत समृद्धी महामार्गाच्या विस्तारित नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली महामार्गाच्या कामासाठी सुद्धा तातडीनं गती द्यावी अशा पद्धतीचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेले आहेत। त्यासोबतच प्रकल्पाचे काम विहित कालावधीत पूर्ण करण्याचे आणि त्यासोबतच प्रकल्प रेंगाळू नये यासाठी सुद्धा दक्षता घेण्याचे निर्देश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो लाईन 8चं भूसंपादन आणि त्यासाठीच्या मंजुरीची कामं सुद्धा पुढील 6 महिन्यात पूर्ण करावीत असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। त्यानंतर पुढील 3 वर्षात
जे काही प्रकल्प पूर्ण करायचे आहेत त्याबद्दलची माहिती देण्यात आली. प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच सर्व परवानग्या प्राप्त करून घ्याव्यात अशा पद्धतीचे निर्देश आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर देण्यात आलेले आहेत. अर्थात मेट्रोचे प्रोजेक्ट हे राज्यात जे काही मेट्रो सिटीज आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात राबवले जात आहेत. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात राबवले जात आहेत आणि त्यासाठी साधारण 18,000 कोटी रुपयांचा जो काही निधी आहे किंवा खर्च आहे तो सुद्धा अपेक्षित असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं. पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री काय बोलत होते या प्रकल्पांबद्दल त्यावरती एकदा तुम्ही नजर टाकून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई ते नवी मुंबई विमानतळ या दरम्यान 35 किलोमीटरच्या मेट्रोला मान्यता दिलेली आहे. या 35 किलोमीटरमध्ये 9 किलोमीटर मेट्रो अंडरग्राऊंड असेल, उर्वरित एलिव्हेटेड मेट्रो असेल. विशेषतः जे महत्त्वाचे स्टेशन्स आहेत कुर्ल्यासारखे त्या स्टेशन्सला जोडण्याचं काम या मेट्रोच्या माध्यमातून होईल. जवळपास 3 वेगवेगळ्या मेट्रो मार्गांची इंटरसेक्शन याचं होईल आणि मोठ्या प्रमाणात जो रहदारीचा भाग आहे त्या भागाला ही मेट्रो कव्हर करेल. जवळपास 18,000 कोटी रुपयाचं याचं एकूण एस्टिमेशन आहे आणि PPP तत्वावर ही मेट्रो आम्ही तयार करणार आहोत. आता यानंतर महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे किसान सभेच्या नेतृत्वाखाली जो काही शेतकऱ्यांचा लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे. अर्थात हा आदिवासी आहेत, शेतमजूर आहेत, महिला आहेत, तरुण आहेत, या सगळ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांना घेऊन हा लॉंग मार्च नाशिकवरून मुंबईकडे निघालेला आहे. यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पाणी जे काही वळतं करायचं आहे गुजरातमधून येणारं नाशिकमध्ये त्या संदर्भातल्या मागण्या आहेत, वनपट्टाधारकांच्या मागण्या आहेत. या लॉंग मार्चच्या मागण्या नेमक्या काय आहेत याबद्दल आपण अलीकडेच डॉक्टर अजित नवले यांचा एक मोठा इंटरव्ह्यू केलेला आहे. तोही तुम्हाला या व्हिडिओच्या खाली जे काही डिस्क्रिप्शन आहे त्याची लिंक दिलेली आहे, तो तुम्ही पाहू शकता. आता हा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने निघालेला असतानाच राज्य सरकारनं या लॉंग मार्चमधील शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलवलेलं आहे आणि त्या संदर्भात ते तिथे गेलीही आज आणि त्यांची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि त्यासोबत इतर मंत्र्यांसोबत चर्चाही झाली आणि यामध्ये ह्या चर्चा सगळ्या निष्फळ ठरल्याचं कॉम्रेड अजित नवले यांनी या बैठकीनंतर सांगितलं. त्यासोबतच आता पुढची जी काही बैठक आहे ती त्यांची वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होणार आहे आणि कोणतीही मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही लॉंग मार्च मागे घेणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळेस मुख्यमंत्री असं म्हणाले की शेतकरी असतील, आदिवासी असतील, शेतमजूर असतील, यांचे जे काही प्रश्न असतील त्यावरती सकारात्मक पद्धतीनं तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार तयार असेल अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली. ते नेमकं काय म्हणाले त्यावरती एक नजर तुम्ही टाकून घ्या. जो लॉंग मार्च या ठिकाणी निघालेला आहे त्या संदर्भात एक मंत्र्यांची शक्ती प्रदत्त समिती तयार करण्यात आली होती. त्या कमिटीला चर्चा करून निर्णय घेण्याचे सगळे अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार ती कमिटी मीटिंग घेते. बावनकुळे साहेब देखील त्याच्यामध्ये होते. महसूलचे जे विषय होते त्या विषयांचा त्यांनी समाधानकारक त्या ठिकाणी तोडगा काढलाय. इतर विषयांवर बैठक चाललेली आहे. आमचा प्रयत्न आहे की अतिशय सन्मानजनक तोडगा काढूनच या ठिकाणून ते शिष्टमंडळ परत जाईल. असं नाही आहे, निर्णयाची अंमलबजावणी झाली पण समाधानकारकरित्या कदाचित ती झाली नाही किंवा अजून त्यातनं काही नवीन प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे तेही प्रश्न आम्ही सोडवू. शेतकरी, आदिवासी हे जिथे असतील तिथे सरकार सकारात्मकच राहील. एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनावरती लॉंग मार्चवरती सन्मानजनक तोडगा काढू अशा पद्धतीची ग्वाही दिलेली आहे. अर्थात माकप असेल किंवा किसान सभा असेल यांनी 2017च्या पासून जे काही मागण्या सातत्यानं केलेल्या आहेत, गेल्या वर्षीसुद्धा लॉंग मार्च यासाठी काढलेले होते आणि त्या संदर्भातल्या मागण्या त्यांच्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत आणि त्यामुळेच त्यांनी आता पुन्हा एकदा लॉंग मार्च काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. याला आता राज्य सरकार कशा पद्धतीनं तोडगा काढता येत ना तेही आपल्याला पुढच्या काळात पाहायचंच आहे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारची मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्याच्यामध्ये 5 निर्णय हे घेण्यात आलेले आहेत. एकूण ह्या घडामोडी आजच्या मंत्रिमंडळाच्या पार्श्वभूमीवरती घडत होत्या आणि त्यामुळे त्याचं अपडेट घेणं आपल्याला महत्त्वाचं होतं. आता तुम्हाला या 5 निर्णयांबद्दल काय वाटतंय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द ते लॉंग मार्चच्या संदर्भात पाळतील का? याचा सन्मानजनक तोडगा नेमका काय काढण्यात येईल
ते सुद्धा. आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या निर्णयांबद्दल तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.